नका व्ही युनायटेड मीरा रोडला, हलक्यात घेऊ नका गोरसईबीला. चांगला सामना प्रेक्षकांना एक एक क्षण अनुभवता येणार आहे. UCN लाईव्ह वर आपण ही स्पर्धा थेट पाहतोय. TR ट्रॉफीचा महत्त्वाचा सामना. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी अमेय आगाशे पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट न स्ट्रायकर सेंडला सूरज केणे पहिला बॉल फेस करतोय या पहिल्या डावातल्या पहिल्या षटकाचा. ड्राईव्ह केलं, गॅप मोठा आहे पण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पहिला धाव पूर्ण केलेला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी होतील कारण क्षेत्ररक्षण चुकलंय. डीप मध्ये चुका करून नाही चालणार कारण गोरसई बी हा संघ समोर असताना तुम्हाला तुमची ताकद पणाला लावावी लागते. तुमची प्रतिभा काय आहे ती सादर करावी लागते. अमेय आगाशे याच्याकडे तसे प्रयत्न दिसतात. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेहमीच पहिलं षटक आपल्या नावावर करण्यासाठी अमेय आगाशे याला ओळखलं जाते. पहिल्या बॉलवर डबल सूरज केणे आणि बिग डॅडी 47 गोरसई बी. बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल चेस करतायत, बॉल सीमारेषा पार, चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून डाव सुरू झालाय. नवा षटकार. चांगला फटका प्रतिम शॉट होता या ठिकाणी आपण बघितला. हा चौकार जातोय आणि षटकार जातोय. या ठिकाणी आगमन झालेला आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने स्पॉन्सर्स केलेला आहे या स्पर्धेसाठी माननीय श्री रवींद्र रामचंद्र देवळीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार गटाचे ते उपाध्यक्ष वसई तालुका. आणि एक सूचना आहे की गोरसेच्या डगआउट मध्ये जास्त प्रेक्षक बसू नका प्लीज. चांगला बॉल पुढे ठेवला होता, बाहेरच्या दिशेने टर्न झाला. लेग कटर हा तर स्टॉक बॉल आहे अमेय आगाशेचा आणि त्यांनी त्यांचा स्टॉक बॉल योग्य त्या वेळी वापरलेला आहे. समोरचा फलंदाज प्रतिभावंत आहे पण माझी सुद्धा गुणवत्ता आहे का कमी नाही तेच सांगत असताना अमेयचा हा बॉल डॉट आलाय. पहिले 3 बॉल संपलेत. पहिल्या षटकार धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. बिग डॅडी 47 गोरसई बी. धावसंख्या 8 झाले, आपण करेक्ट करतोय. धावफलकावर धावा 8 आहेत. पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर डॉट आलाय. अमेय आगाशे ओव्हर द विकेट. हो, फलंदाजाला बाद करण्यासाठी आपला डाव टाकला आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. कॅच कंप्लीट. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज. विकेट मिळवतोय सूरज केणेचा अमेय आगाशे. दरम्यान काय एफर्ट्स पाहायला मिळत आहेत कारण या एफर्ट्स साठी 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. अमेयला माहिती आहे सूरज केणेच्या विकेटचं महत्व. बॅटची टॉपेज, स्वतः आला बॉल खाली. पहिल्या प्रयत्नात तो चुकला होता पण त्यानंतर कॅच कंप्लीट करण्यासाठी पूर्णपणे आपली बॉडी स्ट्रेच केली, मागे सरकले, लीन बॅकवर्ड होऊन ती कॅच कंप्लीट केलेली आहे. आणि हा पहिला फलंदाज बिग डॅडी 47 गोरसई ब चा सूरज केणे बाद होतोय आणि सूरजची जागा भरून करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय A1 पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. DJ सुद्धा आमच्या सोबत जॉईन होतीलच अशी अपेक्षा आहे. सामना खूप महत्वाचा आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचमुळे प्रेक्षक पूर्ण मैदानाला अक्षरशः घेरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिल्या 4 बॉलवर आपण जर पाहिलं नेमकं काय घडलंय. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर 6, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल विकेट. मी म्हणालो होतो व्ही युनायटेडला हलक्यात घेऊन नाही चालला. धावसंख्या 8. पुढचा बॉल स्ट्रायकर सेंडला A1 पवन केडे. बॉलिंग ट्रॅकवर अमेय आगाशे. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. बॅकलिपचा वापर खूप चांगला पवनने यावेळेस केलाय. बॉलला खेळलंय वाईड ऑफ, लॉंग ऑफला पूर्ण केली जाते. एक धाव थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला मिळते ती एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक सामना जिद्दीने खेळावा लागतो. प्रत्येक सामना तुम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न द्यावा लागतो आणि तेच प्रयत्न आता व्ही युनायटेडचे पाहायला मिळत आहेत. 2 बलाढ्य संघ, खरं तर बलाढ्य संघांच्या कॅटेगरीमध्ये बिग डॅडी 47 गोरसई ब वरच्या क्रमांकावर येतोच पण व्ही युनायटेडने सुद्धा या वर्षी चांगलाच खेळ सादर केलेला आहे. काटेकी टक्कर तुम्हाला 100% पाहायला मिळेल, यात कुठलंच दुमत नाही. प्रेक्षक अशाच लढतीसाठी आले आहेत. सामना एकतर्फी झालेला कुणालाच आवडत नाही आणि प्रेक्षक जे न्यूट्रल आहेत त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर बघायचं आहे. पुढचा बॉल अमेय आगाशे, राऊंड विकेट. आणि संदेशचा 0वर विकेट अमेयने मिळवला. गोल्डन डक वर कॅप्टन बाद झाला. बिग डॅडी 47 गोरसई ब 9 धावा, 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आपण बघतोय क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना दिसते. माननीय श्री रवींद्र रामचंद्र देवळीकर यांचं आगमन आपल्याला होताना दिसते, ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक लागू झालेलं आहे या TR ट्रॉफीसाठी. त्यांचं हार्दिक स्वागत असेल.
जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसई तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. तर मेघराज केणे हे पवन केणेचेच बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दोन फलंदाज पहिल्या षटकात अमेयने बाद केले आणि जी ताकद आहे टीमची ती ताकद पहिल्या षटकातच व्ही युनायटेडची पाहायला मिळाली, पण अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. बिग डॅडी 47 गोरसई व हा संघ सुद्धा एका वेगळ्या रणनीतीने आला. जसं संदेश सांगितलं की ही स्पर्धा आम्हाला यावर्षी जिंकायचीच आहे, त्याचमुळे एकूण एक खेळाडू 100% एफर्ट देताना पाहायला मिळतील. पहिले 2 फलंदाज जरी झटपट बाद झाले, पण पाहूया पुढच्या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने प्रतिकार पाहायला मिळतोय. बिग डॅडी 47 गोरसई बचा नवीन गोलंदाज कुठला वापरला जाईल थोडी चर्चा झाली आणि चर्चा केल्यानंतर नाव पुढे येते. बॉलर येत आहेत सूरज सिंग, फिरकीपटू आहेत आणि यांची फिरकी भल्या भल्या फलंदाजांना ओळखता येत नाही आणि पहिल्याच टप्प्यावर रियाजने फिरकीपटूचा वापर केलेला आहे. पहिला बॉलर होता पेसवाला आणि त्यानंतर आला आता फिरकीपटू, म्हणजेच व्हेरिएशन आहे गोलंदाजांचं. टीम व्ही युनायटेड मीरा रोडकडे पाहूया आणि हा पर्याय जो सूरज सिंगचा वापरला गेलेला आहे, आता यांना सुद्धा खेळायचं आहे का? पण नाही खेळता येणार. तर चला जास्त वेळ घेऊ नका, पहिल्या षटकाचा वेळ घेतलेला आहे, तर म्हणजेच आपण 4 मिनिटांचा कालावधी पहिल्या षटकासाठी व्ही युनायटेड मीरा रोड आपण घेतलेला आहात. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, लक्षात असू द्या. वेळेबद्दल सतर्क राहा, कारण यानंतर आणखीन मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचे आहेत, जे योग्य त्या वेळेत संपले पाहिजेत, योग्य त्या वेळी सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी दखल आपण घ्यायची आहे. सूरज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट आणि पहिल्याच बॉलवर सूरजने पवन केळेचा विकेट मिळवला. आपला टॅलेंट तिकडे दाखवा जिकडे त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. पवन होतात बाद, विकेट डाऊन. तिसरा धक्का. बिग डॅडी 47 गोरसई ब. काय बॉलिंग पाहायला मिळते. सूरजने पहिल्याच बॉलवर पवनचा विश्वास बसत नाही आणि इतक्या चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला. जसे शेन वॉर्न फलंदाजांना संभ्रमात टाकायचे, तसाच सूरज सिंगचा अप्रोच पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये UCN लाईव्हवर आपण ह्या घटनेला धीम्या गतीनं पाहिलं आणि मैदानात दाखल झालेले आहेत. तो आलाय म्हणजेच भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. असंच तुमच्यावर गाणं बनत नाही, असंच तुमच्यावर लेख लिहिले जात नाही. तुमचा खेळ आणि तुमची जिद्द, तुमची प्रतिष्ठा, तुमची खेळ भावना यावर तुमचं कर्तृत्व ठरवलं जातं. तुमचे आई वडील तुमचं फक्त नाव ठेवतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि ती लोकप्रियता कमवले भावेश पवार. आणि पाहूया आता भावेश पवार बिग डॅडी 47 गोरसई बचा जो धावफलक गडबडलेला आहे तो सुधारित करतील का? चांगली गोलंदाजी व्ही युनायटेडची पाहायला मिळते. सूरज सिंग पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि यावेळेस कव्हर्सला खेळला भावेश पवारचा विकेट. पहिल्याच बॉलवर सूरज सिंग मिळवतोय बिग डॅडीला. बिग 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 धक्का, विकेट डाऊन. मध्ये प्रेक्षकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि या ठिकाणी बिग डॅडी 47 गोरसई ब ला धक्क्यांवर धक्के बसतायत आणि भावेश कव्हर्सला झेल देऊन शून्यावर परतीचा प्रवास करतायत. प्रत्येक दिवस तुमचा नसतो, पण प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही करायची गरज भासते. आणि पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ऋषभ पवार यांनी टेंबिवलीची स्पर्धा गाजवलेली आहे. जास्त काय लांब जायची गरज नाहीये आणि म्हणूनच भावेश जसा खेळतात तसेच ऋषभ खेळतात. म्हणजे भवन आणि भावेश बाद झालेत, दोघांचे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. मेघराज केणे आणि ऋषभ पवार कदाचित ही भविष्यातली A1 जोडी ठरू शकते गोरसई ब ची. आणि पाहूया या 2 फलंदाजांची जबाबदारी आता वाढली आहे आणि जबाबदारी वाढलेली असताना हॅट्रिक बॉल सूरज सिंग.
चांगला बॉल फिरवलाय बाहेरच्या दिशेनं, चांगलाच टर्न मिळतो या टणक खेळपट्टीवर. पहिले तिन्ही बॉल सूरज सिंगच्या बाजूने जात आहेत. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या बिग डॅडी 47 गोरसई ब 9 धावा 4 फलंदाज बाद. अजूनही खूप वेळ बाकी आहे परत येण्यासाठी. जी प्रतिभा तुमच्या संघाची आहे, जो खेळ प्रेक्षक पाहण्यासाठी आलाय, तो खेळ प्रेक्षकांना दाखवलं जाईल का? थोडासा वेळ रिषभ आणि मेघराज घेत आहेत. हो, संपर्क बॉल फ्लाय स्लिपला जाईल. थर्ड मॅनला पूर्ण होते 1 धाव. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय बिग डॅडी 47 गोरसई ब ला. धावसंख्या खूप वेळानंतर डबल डिजिटवर पोहोचलेली आहे. धावसंख्या पोहोचते 10 धावा 4 फलंदाज बाद. अजूनही 10 चेंडूंचा खेळ झालाय. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही बॅटिंग लाईनअप चांगली आहे बिग डॅडी 47 गोरसई ब संघाकडे, पण योग्य त्यावेळी तो वापर करता आला पाहिजे. पाहूया मेघराज यांच्याकडे नेमकं काय आहे. कारण आतापर्यंत सातत्याने मधल्या फळीमध्ये खेळत असताना त्याच्याकडे खूप कमी चेंडू येतात, पण आता 4 षटकांचा कालावधी आहे मेघराजकडे आणि ऋषभकडे. पण पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. काय षटक हाताळले सूरज सिंगनं. फक्त 1 धाव या षटकात खर्च केली. 2 महत्वपूर्ण फलंदाज पवन आणि भावेश यांना सूरजने बाद केलं. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. उलट दिशेने खेळले आहेत, पण तरी सुद्धा फायदा नाही झाला. या षटकावर प्युअर डॉमिनन्स गोलंदाज सूरज यांचा पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिग डॅडी 47 गोरसई ब 10 धावा 4 फलंदाज बाद. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. टॉस जे आर देसर आणि मीरा रोड टीम कॅप्टन टॉससाठी यायचे. टॉस होणार आहे जे आर देसर आणि मीरा रोड. अमेय आकाश यांना कंटिन्यू करण्यात आले. सूरजला आता फक्त एकच षटक मिळेल आणि आता अमेयला कंटिन्यू करण्यात आलेला आहे, कारण एका डावामध्ये एकाच गोलंदाजाला 2 षटकं हाताळण्याची मुभा आहे आणि तो चान्स आता अमेय आकाशे घेतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिग डॅडी 47 गोरसई 10 झाले. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर मग चांगला खेळ सादर करावा लागतो आणि पुढची 3 षटकं खूप महत्त्वाची असतील. ऋषभ पवार यांची एंट्री याच वर्षी आपल्या संघामध्ये झाली. अगोदर सुद्धा ते खेळत होते, पण ते हायलाईट या वर्षी झालेले आहेत. कोण कधी हायलाईट होईल याचा नेम नसतो. जे आर स्पोर्ट दहिसर या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्याचमुळे चला मीरा रोड आपली सुद्धा नोंदणी करून घ्या. आपण आलात अशी नोंदणी करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. धावसंख्या 10. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आपण आतापर्यंत 2 षटकांसाठी घेतलेला आहे 12 मिनिटांचा कालावधी. चला वी युनायटेड बॉलिंग ट्रॅकवर अमेय आकाश शेवटच्या विकेटनं चांगला बॉल खोलात ठेवला होता. पेस बघा, महाप्रचंड वेगानं हा चेंडू अमेय आकाशाने हाताळला होता आणि या वेगाचं प्रतिउत्तर फलंदाजाकडे नव्हतं. सुरुवात होते या तिसऱ्या षटकाची डॉट बॉलने. फॅन्टॅस्टिक बॉलिंग अटॅक आतापर्यंत वी युनायटेड मीरा रोड या संघाचा पाहायला मिळालेला आहे. घाबरून नाही चालणार. फलंदाजांना तेच लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीचे फलंदाज जरी बाद झालेत, मोका आम्हाला मिळालाय, संधी आम्हाला मिळाले, तर त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पाहूया ऋषभ पवार यांच्याकडे नेमकं काय आहे. आपण एका स्पर्धेमध्ये त्याला चांगलं खेळताना पाहिलंय. आता सुद्धा चांगला खेळेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो. लेग कटर खूप चांगले हाताळतात अमेय आकाशे आणि फलंदाजाला दूरच ठेवलेलं आहे. त्यांचा रीच त्यांना वाढवता नाही आला. दरम्यान एक चांगल्या कटरने या दुसऱ्या बॉलवर, पहिल्या बॉलवर अमेयला चांगला खेळ देताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवर सुद्धा कटरचाच त्याने वापर केला. फलंदाजाला दूर ठेवलं. दोन्ही बॉल डॉट आले. धावसंख्या 10 फलंदाज बाद 4. बिग डॅडी 47 गोरसई ब. पुढचा बॉल फुल टॉस. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. आणि ही संधी गमावलेली आहे. ऋषभने फुल टॉस बॉल मिस केलाय. असे सोपे बॉल्स जे आहेत ते खूप कमी वेळा तुम्हाला खेळण्यासाठी मिळतात आणि या रॉयल स्टर्नर्स मीरा रोड संघ सुद्धा दाखल झालेला आहे. काल सुद्धा मीरा रोडची टीम खेळली. खूप चांगली फाईट मीरा रोडने दिली. म्हणजे ती यंगस्टरची टीम आहे. सिद्धिविनायक मीरा रोड, यश यादव यांनी नव्याने हा संघ बांधला आहे आणि खूप चांगला लढा त्यांनी कालच्या दिवसात दिला. आता एक मीरा रोडची टीम खेळते वी युनायटेड आणि त्यानंतर रॉयल स्टर्नर्स मीरा रोड ही सुद्धा टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 11 झाले. 4 फलंदाज बाद. 3 बॉल त्यांनी हाताळलेत. अमेय आकाशे यावेळेस लॉफ्ट केलंय, पण लॉग ऑफ आहे. जास्त हालचाल करण्याची गरज नाही. मेघराज केणेचा खेळ संपला. निम्मा संघ पेवलन बॉक्स मध्ये. बिग डॅडी 47 गोरसई बचा.
संघ अडचणीत असतो तेव्हा ती अडचण दूर करण्यासाठी फक्त एक पर्याय माझ्या तरी लक्षात येतो, गोरसाई ब संघाचा किशोर मुकादम. किशोर मुकादम हे गोलंदाजी करताना सुद्धा फलंदाजी करताना सुद्धा दोन्ही क्षेत्रामध्ये प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळालेत. आणि म्हणूनच भरवशाचं दुसरं नाव गोरसाई बच, मग ते क्षेत्ररक्षण असू द्या, फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, पहिलं नाव म्हणजेच सर्व सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यानंतर किशोर मुकादमचं नाव आवर्जून घेतलं जातं. किशोर स्ट्रायकर सेंडला, धावसंख्या आहे 11, 5 फलंदाज बाद. अमेयच्या षटकाची सुरुवात चांगली झाली, 4 चेंडू हाताळत, 1 विकेट मिळवत, एकच धाव या षटकात खर्च केले. फुल टॉस, फ्लिक ऑफ द रेस, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील, वेगानं एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेची हिंमत होईल का? कारण या अगोदरच 5 फलंदाज बाद झालेत, त्याचमुळे एकाच धावेवर फलंदाज थांबतायत. गोरसई ब हा संघ असा आहे की 30 ते 40 धावा सुद्धा डिफेंड करू शकतोय. म्हणून व्ही युनायटेड संघ त्यांना आणखीन कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करते. अमय आगाशीचा पर्याय योग्य वापरलाय रियाजने. या षटकात त्यांनी फक्त 2 खर्च केला, 1 विकेट मिळवली. धावसंख्या बिग डॅडी 47, गोरसई ब 12 धावा. शेवटचा बॉल फेस करतो या षटकातला ऋषभ पवार. नाही संपर्क बनवू शकले आणि ऋषभला सुद्धा परतावं लागतंय. समान कालांतराने धक्के बसतायत गोरसई बला. हा 6वा फलंदाज बाद, 12 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. प्रेक्षकांना धोका दिलाय गोरसाईबाने, कारण प्रेक्षकांची अपेक्षा की चांगला खेळ होईल. गाणं बघा, आमचे डीजे वाले तेच लावतायत, दुनियाने हमको दिया क्या. ते गाणं थोडं बदला, गोरसाईबाने हमको दिया क्या. पण अजून 2 षटकं बाकी आहेत, डोंट वरी, अजून 2 षटकं बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय, पण काय इम्प्रेस केलंय या 2 गोलंदाजांनी, म्हणजेच अमे आगाशे आणि सूरज सिंग. हे दोन्ही गोलंदाज भारी पडलेले आहेत असं देखील म्हणू शकतो. धावसंख्या 12 झाले आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू पुरेसे आहेत गोरसई बला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. त्यातल्या त्यात किशोर मुकादम खेळपट्टीवर आहेत आणि नवीन फलंदाज राहुल केणे, हा सुद्धा एक मिस्ट्री एलिमेंट आहे. राहुल खूप कमी वेळा फलंदाजी करण्यासाठी, मला असं वाटतं शेवटच्या षटकामध्ये राहुल येतो, 2 ते 4 चेंडूसाठी येतो आणि भाव खाऊन जातो आणि तीच भूमिका त्याला पटते सुद्धा. त्याचमुळे आता हे 2 आयडियल ऑप्शन्स आहेत शेवट चांगला करण्यासाठी. बिग डॅडी 47 गोरसई बचा दानिश बॉलिंग ट्रॅक, दानिश रैनी आणखीन एक एक्सप्रेस बॉलर यूज केला जातोय व्ही युनायटेड मीरा रोड या संघाकडून. दानिश रैनी ज्याला वेगासाठी ओळखलं जातं, पाहूया त्या वेगाला कशा पद्धतीने चॅलेंज करतायत किशोर मुकादम स्ट्रायकर सेंडला. बिग डॅडी 47 गोरसई बचा धाव फलक पुढे नेण्यासाठी फुल टॉस बॉल, ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे, चांगलं जजमेंट आणि बॉल गॅदर करून त्यांनी थ्रो केला. स्ट्रायकर सेंडला मिळते फक्त एकच धाव. धावांसाठी धाव करावी लागते गोरसई ब संघाला. अजूनही आपण जर पूर्ण डावाचा सारासार विचार केला तर फक्त एकच षटकार सूरज केणे यांच्या वतीनं मिळालाय, त्यानंतर एकही चौकार नाहीये. त्याचमुळे अपेक्षा आता प्रेक्षकांची वाढलेली आहे. अपेक्षा आता गोरसई बचे कप्तान संदेश कणी यांची वाढली आहे की सुरुवात जरी भरकटले पण शेवट तुम्हाला तुमच्या बाजूने करता येऊ शकतं. फक्त ठेवायचंय तुमच्यावर तो विश्वास आणि पाहूया तो विश्वास खास करतोय का राहुल केणेला. पुढचा बॉल, राहुलचा ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, सिंगल कंप्लीट. आता एक गोष्ट तुम्ही जर लक्षात घेतली असेल, व्ही युनायटेडने दोन्ही झोनमध्ये चांगली कामगिरी केली, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या दोन्ही भूमिका प्रत्येकाने चांगल्याच सादर केलेल्या आहेत आणि त्याचमुळे पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत या पहिल्या डावावर व्ही युनायटेडचं राहिलंय. पण अजूनही मोका आहे गोरसई ब, अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 पैकी जर 4 किंवा 5 स्ट्रोक कनेक्ट केले तर मग एक चांगला स्कोर एस्टॅब्लिश केला जाऊ शकतो. गती परिवर्तित बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन नाही ओळखलं किशोर मुकादमने आणि आता दानिश सुद्धा फलंदाजांची परीक्षा घेताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हे षटक चांगलं सुरू केले दानिश रैनीने. पहिल्या 3 बॉलवर फक्त त्यांनी 2 धावा खर्च केला, 14 धावा, 6 फलंदाज बाद. बिग डॅडी 47 गोरसई बी, खूप कमी वेळा तुम्हाला धावफलक गोरसई ब चा पाहायला मिळतो. काहींना तर डोळ्यांवर विश्वासच बसत नसेल की हा गोरसई ब चा धावफलक आहे की काय. पण क्रिकेटचा खेळ स्पर्धा आहे, प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय, प्रत्येक संघ आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी आलाय.
आता वेग वाढवलाय, ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला, अँगलचा परफेक्ट यूज गोलंदाज दानिश रैनी करताना पाहायला मिळाला. आणि यावेळेस सुद्धा बॉलला फॉलो करून खेळायचं होतं काऊ कॉर्नर झोन मध्ये, पण येतोय हा डॉट बॉल. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती, आणि तीच मेहनतीची व्याप्ती वाढवावी लागणार आहे बिग डॅडी 47 गोरसई ब संघाच्या या 2 फलंदाजांना. कारण या 2 फलंदाजांवर आपण भरोसा ठेवू शकतोय. धावफलकावर 6 धावांचा ठसा ते देऊ शकतायत. थोडी चर्चा राहुल आणि किशोरच्या वतीनं पाहायला मिळते. त्या चर्चेनंतर धावा येतात का पाहूया. ज्यांची अपेक्षा आहे, ज्यांची प्रतीक्षा आहे. 14 धावा, 6 फलंदाज बाद. पुढचा बॉल ओ ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑन आहे, पोचतील का? नाही पोचणार. बॉल सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. लॉंग ऑन क्लिअर, चौकार. यू बिलीव्ह इट, 20 चेंडूनंतर हा एक मोठा स्ट्रोक आलेला आहे. आणि आता तोच आता सातत्यानं असेच फटके यावे लागतील. त्यासाठी किशोरनं तर पहिलं पाऊल टाकलेलं आहे. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला, धावसंख्या 18, 6 फलंदाज बाद. दानिश रैनी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. आता सुरू झालाय द बिग डॅडी 47 गोरसई बी शो. बॉल बॅकवर्ड टू लेग सीमारेषा पार, चौकार. $22 रन्स ऑन बोर्ड. घरचा अभ्यास चांगलाच राहिलाय व्ही युनायटेडचा. आणि त्याचमुळे आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण आता शेवटचं षटक आहे. प्रेक्षक बघा मोठी अपेक्षा ठेवून आलेले आहेत की आपल्याला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि पैसा कमवणं सोपं आहे, पण ही लोकप्रियता कमवणं खूप कठीण आहे, जी लोकप्रियता गोरसई ब संघाने कमवलेली आहे. आणि पाहूया आता शेवटच्या षटकासाठी पाहूया गोलंदाज येतोय, सत्यम येतोय. सत्यम दुबे लास्ट ओव्हरसाठी येत आहेत. आणि पाहूया प्रेक्षक थोडे शांत आहेत, त्यांना चार्ज करण्यासाठी. पाहूया या षटकात नेमकं घडतंय काय. आतापर्यंत गोलंदाजांनी चांगलाच काम केलंय. 3 गोलंदाज वापरलेले आहेत. अमे आगाशे, सूरज सिंग आणि दानिश रैनी या तिघांची कामगिरी उजवी राहिलेली आहे. आणि आता शेवटच्या षटकासाठी पाहूया सत्यम यांच्यावर विश्वास ठेवला. पण स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत राहुल, नॉन स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत किशोर. धावसंख्या 22 झाले बिग डॅडी 47 गोरसई ब ची. शेवटचे 6 बॉल्सला टॉससाठी रेडी राहायचे जया दरसर आणि रॉयल स्टनर्स मीरा रोड दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. होईल टॉस. यस चेक. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी मांडीसी रवींद्र देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजांना. चला, षटकार येण्यासाठी आता बक्षीस लागू झालेलं आहे. पण गोरसाहेब नेहमीच प्रेक्षकांच्या प्रेमासाठी, गावच्या प्रतिष्ठेसाठी खेळते. आणि पाहूया तीच प्रतिष्ठा जपण्यासाठी हे शेवटचे 6 बॉल्स तुमच्याकडे आहेत. चला, जास्तीचा कालावधी घेतला गेला तर मग एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. बघा रियाज, तुम्ही योग्य त्या वेळेत 4 षटकं संपवलेली आहेत, पण 5वं षटक सुरू होणं गरजेचं नाही, तर मग एक मेंबर आतमध्ये येईल. लक्षात घ्या, त्याबद्दल आयोजक स्ट्रिक्ट आहेत. सत्यम बॉलिंग ट्रॅकवर. आता पाहूया राहुल केणे, जर त्यांच्या मनात षटकार खेचणंच आहे तर तुम्ही क्षेत्ररक्षण कितीही अदलाबदली करा, उपयोग होणार नाही. पण पाहूया आता तो अप्रोच आहे का. राहुल केणेचं धावसंख्या बिग डॅडी 47 गोरसई ब 22, 6 फलंदाज बाद. सत्यम ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफ आहे आणि जजमेंट होतं. पण बॉलच्या बाउन्सचा फायदा गोरसई बीला येतोय राहुलच्या बॅटमधून. चौकार, 4 धावा. कदाचित तेच सांगतायत, रियाज कदाचित तेच सांगतायत की ही 4 षटकं आपण व्यवस्थित खेळून काढली आहेत. फक्त एक षटक व्यवस्थित खेळून काढायचंय. आपण मागच्या 3 चेंडूंचा आढावा घेतला, 3 चौकार बिग डॅडी 47 गोरसई ब संघासाठी आलेत. आणि हे 3 चौकार खूप महत्वाचे आहेत. धावसंख्या 26 झाले. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 5 बॉल्स या पहिल्या डावातले. सत्यम ओव्हर द विकेट राहुलसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप,
आपण खूप जास्त बाहेरून बॉल ठेवलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते, एक एक धाव महत्वाची आहे. आणि DRS कॉल केलाय फिल्डिंग टीमने. एक DRS आहे, तो DRS कॉल केलेला आहे. तर कामन क्रिकेट असोसिएशन सर्व मेंबर्स बसलेत, आनंद घेतात या क्रिकेटच्या स्पर्धेचा. 40+ क्रिकेट सगळ्यांनी चांगलं खेळलंय. तर पंचांचा निर्णय नेमका काय येतोय त्याची तपासणी आपण करतोय UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आपण आलेलो आहोत. पाहूया आपल्या बघितल्याने निर्णय बदलतोय का. पंच निर्णय देतीलच. आणि हा फेअर बॉल आहे. DRS सक्सेसफुल बाय टीम वी युनायटेड मीरा रोड. बघा प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिकडे बसतायत. TR नागले पुढच्या वेळी प्रेक्षक स्टँड वाढवावे लागतील वाटतं, कारण प्रेक्षकांचा प्रतिसादच इतका मिळतोय की आपल्याला देखील त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. पुढच्या वर्षी नक्कीच आपण त्याची तरतूद करूया. तर आता 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 27, 6 फलंदाज बाद, 26 झाले, माफ करा, 26. फेअर बॉल आहे. आपण पुन्हा एकदा दुरुस्ती करूया. 26 धावा झाल्यात. अजूनही राहुल आहेत खेळपट्टीवर, 1 चौकार त्यांच्या वतीनं. किशोर आहेत खेळपट्टीवर, 2 चौकार त्यांच्या वतीनं. चांगला खेळ या दोघांचा शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळतोय. कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाहीये. बॉल लॉंग ऑफला, 1 धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक डायव्हर्ट होते. स्ट्राईकवर पोहोचतात किशोर मुकादम. धावसंख्या 1ने पुढे सरकून पोहोचते. आता 27 धावा, 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50 ही रेंज तर गाठायची आहे. पण मला असं वाटतं 40 पर्यंत पोहोचले तरी सुद्धा एक चांगली बॅटल सेकंड इनिंग मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण पाहूया त्यासाठी पोहोचण्यासाठी 2 मोठे स्ट्रोक पुढच्या 3 बॉलपैकी आले पाहिजेत. 27 झालेत. 27 धावा, 6 फलंदाज बाद. रजनी क्रिकेट सत्र आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये चांगलेच संघ ग्रामीणचे तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. त्यांची प्रतिभा पाहायला मिळाली. आजच आपण एक हॅट्रिक पाहिली, एक सुपर ओव्हर पाहिली, नेक टू नेक मॅचेस पाहिल्या. खूप जास्त बाहेर ठेवलाय, खूप जास्त बाहेर ठेवलाय. आणि आता बघा हे षटक काय संपण्याचं नाव घेत नाहीये. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते बिग डॅडी 47 गोरसई ब संघाला. एकदा वाढून धावसंख्या जाते 28 वर. 28 लॉस ऑफ 6 विकेट्स. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेशर तर दोन्ही संघांच्या खेळाडूवर आहे, त्यात तर कुठलंच दुमत नाही. आपण दोन्ही संघातील खेळाडूंचे हावभाव एकाच वेळी ऑनस्क्रीन पाहतोय, कारण दोघांना तो संभ्रम आहे. आतापर्यंत पहिला डाव आपण पाहतोय, दुसऱ्या डावामध्ये आपण अजून खूप काही घडायचं बाकी आहे. त्यामुळे जी जिद्द आपण बिग डॅडी 47 गोरसई ब ची विविध स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे, तीच जिद्द दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. पण वी युनायटेड यांनी चांगलाच खेळ सादर केलेला आहे. जी शिस्त, जी रिदम पाहिजे होती ती रिदम गोलंदाजांनी या पहिल्या डावात व्यवस्थित हाताळली आणि म्हणूनच आतापर्यंत चांगला खेळ वी युनायटेडचा पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेचलाय. आवश्यकता होती षटकाराची, पण ती आवश्यकता पूर्ण नाही झाली. ती प्रतीक्षा अजूनही बाकी आहे. पिकअप स्ट्रोक होता, पण डीप मिड विकेटला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. विकेट डाऊन. अजूनही बॉल्स बाकी आहेत या डावातले 2. आणखी एक स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पटेल स्मृती चषक 2026 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येत्या 18 मार्च ते 23 मार्च दरम्यान लाखिवलीला राजेंद्र रघुनाथ पाटील यांची स्पर्धा. त्यासाठी शुभेच्छा. 4 चेंडूचा खेळ झालाय. बिग डॅडी 47 गोरसई ब 28, 7 फलंदाज बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी. कपिल केणे वेळ पडल्यावर हे सुद्धा काम करून जातात आणि ती गरज आहे. हो संपर्क, बॅटच्या टोला, बॉल एक्स्ट्रा कव्हरला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केले, पण ही दुसरी धाव पूर्ण नाही होणार. एकच धाव मिळणार. दानिशचा हात थ्रो नॉनस्ट्रायकर साइडला 1 धाव मिळते. आणखी एक फलंदाज बाद. 29 धावा, 8 विकेट्स डाऊन.
आज आपण पाहिलं तर नागले संघाने 35 धावा सुद्धा डिफेंड केलेल्या आहेत. त्याचमुळे आजचा दिवस गोलंदाजांचा राहिलेला आहे. ते पहिल्या डावात सुद्धा पाहायला मिळालं आणि कदाचित दुसऱ्या डावात सुद्धा ते चित्र पाहायला मिळेल. जतीन पवार हे नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत. धावसंख्या 29, 8 फलंदाज बाद. शेवटचा बॉल जो महत्वाचा आहे. द बिग डॅडी 47 गोरसई ब संघासाठी स्ट्रायकर सेंडला राहुल ड्राईव्ह केलं अलॉंग द ग्राउंड. पुन्हा एकदा 1 किंवा 2 त्यापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. पण पाहूया, शोधला तर सापडेल आणि त्या धावा शोधल्या जात आहेत आणि धावा सापडतात सुद्धा. 3 तर मिळाल्या. चौथीसाठी प्रयत्न आहे, पण आता चौथी धाव मिळेल का पाहूया. 3 तर मिळालेल्या आहेत आणि चौथ्या धावेसाठी प्रयत्न करताना फलंदाज धावचित झालेत आणि या 3 धावा ऍड होतील. धावसंख्या 32. जिंकण्यासाठी 33 पूर्ण करायच्यात व्ही युनायटेड मिरारू या टीमला. 30 चेंडू आवश्यकता जिंकण्यासाठी 33. चला करूया टॉस. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड आणि JR स्पोर्ट्स दहिसर. आदरणीय रवींद्रजी देवळीकर साहेब ज्यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं बक्षीस आम्हाला पुरस्कृत झालेले आहे, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला. सर या आपण मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. नाण्याच्या एका बाजूला 94 आहे, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला रेयांश प्रतिष्ठान असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. रेयांश प्रतिष्ठान किंवा 94 असा कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल? चला स्पिन द कॉइन सर. रेयांश प्रतिष्ठान असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेले आहे रॉयल स्टर्नर्सने. म्हणजे पुन्हा एकदा ती सूचना, जो कॅप्टन रेयांश प्रतिष्ठान कॉल देईल आणि जर तो कॅप्टन नाणेफेक जिंकेल तर रेयांश प्रतिष्ठान यांच्या वतीनं 500 रुपये. म्हणजे आता नाणेफेक सुद्धा जिंकलेली आहे आणि आता निर्णय सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. तर जुनेद, फैसला क्या होगा? टॉस जीता है, फील्डिंग करेंगे. फील्डिंग करेंगे. क्या कहना चाहोगे? जैसे गेम प्ले चल रहा है, आज मैचेस कट टू कट हो रहे, तो उसके बारे में क्या कहोगे? जितना हो सके कम में खोले गए उसमें, कम से कम में. सबसे ज्यादा भरोसा किस बल्लेबाज पर? सब पे है. और आप खुद पर? हाँ मेरे पे तो नहीं है, सब अपने वाले पे. चलिए उसके लिए आपको जो शुभकामनाएं. टॉस जीतकर फील्डिंग चुनी आहे टीम रॉयल स्टर्नर्स से. JR करायची फलंदाजी, कसा पाहिजे निर्णयाकडे आणि आता जी लढत झाली त्याकडे पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय पहिल्या डावाकडे? रन्स कमी झालेत, आम्ही जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. जास्त रन करण्याचा प्रयत्न करणार. पूर्ण टीम आहे की कोणाची अनुपस्थिती जाणवेल? नाही, सगळे आहेत, थॉमस नाही. ओके, थॉमस नाहीत, बाकी सर्व मेंबर्स अवेलेबल आहेत. तर हे 500 रुपये टॉस आपण जिंकले, त्याबद्दल नाणेफेक जिंकून रॉयल स्टर्नर क्षेत्ररक्षण निवडले आणि JR करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुढच्या डावाचे अपडेट्स घेऊया हेमंत पाटील सरांकडून. इट्स ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मनीष पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित या चषक 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. प्रेक्षक वाट बघत होती ह्या मॅच आणि नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी नाराजी जरूर झालेली आहे. मात्र आपण जर बघितलं कालच्या दिवसामध्ये 5 ओव्हरमध्ये 24 डिपेंड केल्या होत्या सिद्धिविनायक मीरा रोड या टीमने. आज संध्याकाळी आपण बघितलं 34 धावा सुद्धा डिपेंड केल्या होत्या यजमान टीम TR स्पोर्ट नागले टीमने. तर नक्कीच ह्या ज्या धावा आहेत 33 धावा सुद्धा डिपेंड होऊ शकतील, कारण क्रिकेट खेळच अनिश्चितचा खेळ आहे. त्यामुळे या क्रिकेटमध्ये काही निश्चित नाहीये. चला लगेच ओपनिंग बॅटर आपण पाठवून द्यायचे आहेत. बॅटिंग करणारी टीम व्ही युनायटेड मिरारो टीम आपण लगेच बॅटर पाठवून द्या. दोन्ही अंपायर सुद्धा सज्ज होतील. काय जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपण बघतो. ही आजची तिसरी रजनी आहे. पहिल्या 2 रजनीमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. या रजनीमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आज चांगले दिग्गज संघ ऍक्शन मध्ये दिसतात या TR ट्रॉफी 2026 मध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. भरपूर प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवलेली आहे या टुर्नामेंटसाठी. या सर्वांचं आपण स्वागत करूया. सर्व मान्यवर आपण बघतो आमच्या मुख्य मंचावर उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि ही मॅच बघण्यासाठी आपण बघतोय नागला परिसरातून महिला मंडळ सुद्धा आलेले आहेत, महिला भगिनी सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया.
थोडा वेळ खेळ नक्कीच थांबला जातोय. यानंतरचा मॅच सुद्धा एक मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जर दैसर वर्सेस रॉयस टर्नर मीरा रोड या दोन टीम मध्ये टॉस नुकताच आपण बघितला झालेला आहे. दोन्ही अंपायर सफिक अन्सारी यांना किरण सातपुते मैदानाचा ताबा घेताना दिसतील आपल्याला. दोन्ही ओपनिंग बॅटर आलेले आहेत. बॅटिंग साठी मोठं टार्गेट नाही आहे, 33चं टार्गेट आहे. मात्र आपण या TR ट्रॉफी मध्ये बघितलेलं आहे छोटं टोटल कधी कधी खूप मोठं वाटू लागलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये 24, आजच्या दिवसामध्ये 34 डिपेंड, आता 33 डिपेंड करतील का हे आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सुरुवात जर चांगली झाली गोलंदाजीमध्ये, सुरुवातीला जर मोठे हादरे दिले मीरा रोड टीमला गोरसे बी टीमने, तर नक्कीच ही मॅच एक रोमहर्षक मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येईल. बॉलिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी लाईनअप आहे, ज्यामध्ये कपिल केणे आहे, पवन केणे आहे, भावेश पवार सारखा गोलंदाज आहे, किशोर मुकादम सारखा गोलंदाज आहे. तर बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे गोरसे बी टीमकडे. गोरसे बी टीमचं एक खास वैशिष्ट्य हे आहे की त्यांची जर बॅटिंग झाली नाही तर त्यांची बॉलिंग चांगली होते. बॉलिंगच्या जोरावर सुद्धा त्यांनी भरपूर मॅचेस जिंकलेल्या आहेत. ओस्माई चषक मध्ये असं वाटलं होतं की पहिल्या फेरीमध्ये ती बाद होईल, मात्र त्यानंतर विजयी झाला हा संघ कोरसे बी संघ आणि चॅम्पियन सुद्धा झाला होता कोस्माई चषक मध्ये. या मॅच मध्ये बघूया काय करामात करून दाखवते का कोरसे बी टीम. बिग डॅडी 47 कोरसे बी या नावाने आज खेळताना आपल्याला दिसते. पवन केणे येतोय, A1 पवन बॉलिंग ट्रॅकवर. पवन लेफ्ट आर्मर बॉलिंग टाकतोय, बॅटिंग साठी आला त्यावेळेस आपण बघतो राईटी बॅटिंग करत असतोय आणि बॉलिंग साठी लेफ्ट आर्मनी बॉलिंग करत असतो. पहिला बॉल घेऊन जाईल पवन. पहिलाच बॉल चांगला फटका ऑन दे ऑफ खेळला होता. यावेळेला मिड ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. एक रन कंप्लीट केली जाते. एकने आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय. फलंदाज स्ट्राइक एंडवर होता रियाज, नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज अभय आगाशे जो स्ट्राइक एंडवर येतोय. पुन्हा एकदा पवन केने. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग करतोय पवन. कुठलाही धाव नाहीये बॉलवर हे बघितलं आपण. अतिशय चांगल्या लाईन लेंथनी बॉल, थोडस पुढे बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह चांगली फिल्डिंग पवनचे. अशाच प्रकारे बॉलिंग करावी लागेल कोरसे बी टीमला. ओ चांगला बॉल, यावेळेस अपील होते कॉटब्यांची, विकेट जाईल. अमय आगाशे सारखा एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. वी युनायटेड मीरा रोड टीमचा पहिला फलंदाज बाद. हे आपण बघितला. ओ लेग कट बॉल होता यावेळेला, लेग ब्रेक बॉल आणि अशा प्रकारे एज लागते. विकेट किपर भावेशच्या हातामध्ये हा बॉल आणि ही विकेट जाते. पहिला गडी बाद होतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. विकेट घेतल्या, डॉट बॉल्स जर टाकले तरच प्रेशर मध्ये या ठिकाणी आणू शकतील बिग डॅडी 47 कोरसे बी टीम. बॅटिंग करणारी टीम वी युनायटेड मीरा रोड या टीमला सुरुवात गोलंदाजी मध्ये अतिशय चांगली होताना आपल्याला दिसते. A1 पवन. कोरसे बी टीमचं जर आपण बघितलं सपोर्टर्स भरपूर आहेत, फॅन फॉलोइंग भरपूर आहेत. आणि पवन केणे याचं जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा भरपूर फॅन फॉलोइंग आहेत. किशोर मुकादम दिसतो आपल्याला मिड ऑफच्या दिशेने. मिड ऑन लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये जे दोन फिल्डर आहेत, ज्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक फिल्डर मिड विकेटच्या दिशेने आपल्याला दिसतोय. छोट्या रनअपनी पुन्हा एकदा A1 पवन. शॉट अपनी पूल केलाय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 2 रन्स. चांगली बॉलिंग आतापर्यंत, चांगली फिल्डिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बिग डॅडी 47 कोरसे बी या टीमची. प्रवीण गुप्ता फॅम टीम आहे कोरसे बी. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पवन. थोडासा अकवट लुक मध्ये हा फटका खेळला होता. आउटसाइड एज लागली होती. फ्लॅश स्लिप मध्ये बॉल गेला होता, मात्र कुठलंही नुकसान नसेल या ठिकाणी मीरा रोड टीमला. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 3 रन्स. खरोखरच पहिलं
मेंटेन पॉवर प्लेचं षटक ज्याप्रमाणे टाकायला पाहिजे होतं त्याप्रमाणे टाकताना दिसतोय. 5 बॉल मध्ये फक्त 3 रन्स 1 विकेट पवनच्या नावावर. पुन्हा एकदा चांगला बॉल, थोडासा रॉंग वन टाकला होता. रनआउटची संधी होती मात्र या ठिकाणी एक संधी मिळते फलंदाजाला. ओव्हरची होते समाप्ती. जबरदस्त षटक टाकलंय पवनने आणि अशा प्रकारे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 रन 1 गडीच्या मोबदल्यात. अप्रतिम षटक टाकलंय. पहिलं षटक एवन पवनने. एवन गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 3 धावा मोजल्या. 1 विकेट सुद्धा मिळवला अमही आगाशेचा. उर्वरित जर आपण बघितलं 4 ओव्हर शेष म्हणजे 24 बॉल आणि 24 मध्ये 30 रनची आवश्यकता. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर 7.50 च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल व्ही युनायटेड मीरा रोड या टीमला. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज आहे. पहिला बॉल फुल टॉस घेऊन खेळला जातोय. बॉलला फ्लिक केलाय. मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये प्रोडक्शन होतं. चांगली फिल्डिंग होते. थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 4 वर. हे बघितलं थोडासा पुढे आला होता. फुल टॉस घेऊन खेळला जातोय. भावेश पवार आलाय बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा लेफ्ट आर्मर आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा चांगला बॉल. असा लेग ब्रेक टाकला होता यावेळेला भावेश पवारने. गतीमध्ये सुद्धा मिश्रण केलं. टर्न चांगला मिळाला हे बघितलं आपण. बाउन्स सुद्धा मिळाला होता आणि ही खासियत आहे भावेश पवारच्या गोलंदाजीमध्ये. टर्न आणि बाउन्स चांगला मिळतोय भावेशला. विकेट कुठलीही असो प्रत्येक विकेटवर टर्न करण्याची क्षमता आहे भावेश पवार मध्ये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर वाढवून जाईल मीरा रोड टीमवर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 1च रन मिळेल. फिल्डिंगचा क्लास सुद्धा आपण बघितला तर बिग डॅडी 47 घोरसे बी टीमचा अतिशय चांगला आहे. आसिफने 4 मध्ये 2 धावा बनवलेल्या आहेत. हो यावेळेला स्लोअर वन होता. पुन्हा एकदा आपण बघितलं थोडीशी एज लागली होती. बॉल शॉर्ट टर्मेच्या दिशेने जातोय. चांगली फिल्डिंग. संदेश केणे त्या ठिकाणी होता. कॅप्टन संदेश केणे. 1 रन पुन्हा एकदा पूर्ण होते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 5 रन. इथे सुद्धा आपण बघतोय मीरा रोड टीम सुद्धा धाबांसाठी संघर्ष करताना आपल्याला दिसतोय. ओहो स्लॉक केले बॉलला. डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे. पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. कुठलाही मोठा फटका मोकळा हात करून खेळण्याची संधी देताना दिसत नाहीये. बिग डॅडी 47 गोरसई बी टीमचे हे गोलंदाज. स्कोर जाऊन पोहोचतोय 7 वर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. 19 बॉलला 26ची आणखीन आवश्यकता असेल. आतापर्यंत 4 सिंगल. आणखीन एक चांगला लेग कटर. जबरदस्त बॉल मात्र पंचांचा इशारा हा वाईड बॉल आहे. आय थिंक वाईटचा इशारा पंचांचा होतोय. यस DRS ची मागणी केलेली आहे. चेक केलं जाईल. चांगला टर्न मिळाला होता या बॉलला. भावेश पवार लेग स्पिन अतिशय चांगला करतोय. लेफ्ट आर्मर आहे नॅचरली. लेग कटर बॉल होतच असतोय आणि हा बॉल जर बघितला भरपूर टर्न झाला होता. चेक केलं जाते. आमचे पंच आहेत या ठिकाणी. टीव्ही अंपायर आणि टेक्नॉलॉजी आहे त्याचा फायदा नक्कीच घेतला जातोय.
खेळ थोडा वेळ थांबला जातोय कारण डिसिजन पेंडिंग आहे. अँड फेअर डिलेवरी आहे आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल जाईल. नक्कीच डॉट बॉल थोडंसं प्रेशर वाढवेल वी युनायटेड मीरा रोड टीमच्या वर. मीरा रोड टीम जर आपण मीरा रोड परिसरामध्ये बघूया तर 3 टीम ज्यांनी पार्टिसिपेट केलं काल. सिद्धिविनायक मीरा रोड टीमने चांगलं प्रदर्शन केलं या टुर्नामेंटमध्ये. आज सुद्धा आपण बघतोय वी युनायटेड ही टीम सुद्धा चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला दिसतंय. त्यानंतर रॉयल स्टनर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहे. उद्याचा चौथा दिवस चौथी रचना असेल हे प्रेक्षक आपण बघू शकतोय. उभे राहून जागा नाहीये बसण्यासाठी तर उभे राहून सुद्धा या मॅचचा आनंद घेताना दिसतात या सर्व प्रेक्षकांचं. नक्कीच आपण स्वागत करूया टीआर ट्रॉफी 2026 मध्ये. भरपूर प्रेक्षकांनी उपस्थिती लावलेली आहे आणि ऑनलाईन जर आपण बघितलं UCN नेट लाईव्हच्या माध्यमातून किती प्रेक्षक आहेत सध्या 4000 वॉचिंग आहेत. जवळजवळ आजच्या दिवसामध्ये 73,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. म्हणजे एक सक्सेसफुल स्पर्धा. नागलीकरांनी जो विचार केला होता हवेत बॉल आहे कॅचची शक्यता. स्वतः कपिल केने बॉल खाली येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल. विकेट नंबर 2 डाऊन. फलंदाज होतोय बाद. आसिफ इज आउट. कन्वर्ट करत होतो ऑन साइडला. टॉप एज लागली होती हवेत बॉल. कपिल केने स्वतः गेला कॉटन बोल्ड आउट केलं आणि अशा प्रकारे ही दुसरी विकेट जाते वी युनायटेड मीरा रोड या टीमची. आता आपण म्हणू शकतोय की या मॅचवर वर्चस्व निर्माण करताना दिसतोय बिग डॅडी 47 गोरसे बी टीम. प्रवीण गुप्ता फॅम टीम आहे ही आणि नक्कीच या वेळेला चांगलं कमबॅक म्हणू शकतो आपण गोरसे बी टीमचं. कामांमध्ये KPL सर्वात मोठी स्पर्धा असते मात्र ती प्रीमियर लीग असते. मात्र एक गाव एक फॉर्मेट मधून ही स्पर्धा जर आता बघितलं तर नक्कीच सर्वात मोठी स्पर्धा मानली जाईल. पुन्हा एकदा एक चांगला आले कटर बॉल. केनेनंतर सुद्धा आपण बघितलं भावेश आला होता. भावेश नंतर आपण बघितलं तर कपिल केने आलेला आहे आणि कपिल केने सुद्धा चांगला स्पिन बॉलिंग करताना दिसतो आपल्याला. राईट आर्म ओव्हर द विकेटने कपिल केने. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल. हलकीशी अपील झालेली आहे कॉट बॅनची मात्र पंच या ठिकाणी सहमत नाही आहेत. अपील जोरदार आहे. दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येतील. नक्कीच त्यानंतर चर्चा करतील आणि डिसिजन देतील. अपील तर जोरदार जरूर आहे. 7 वर 2 विकेट आतापर्यंत ही स्थिती आहे वी युनायटेड मीरा रोड या टीमची. वी युनायटेड म्हणजे आम्ही सर्व संयुक्त आम्ही सर्व एकत्र आहोत हा संदेश देणारे या टीमचं नाव आहे. आणि त्याप्रमाणे खेळी पहिल्या इनिंग मध्ये केलेली आहे मात्र बॅटिंग मध्ये थोडस मागे पडलेलं दिसतोय आपल्याला मीरा रोडचा संघ. याचं कारण पवन केनेची जी गोलंदाजी, भावेश पवारची जी गोलंदाजी आणि त्यानंतर आता 7 वर 2 आणि हा विकेट. फलंदाज होईल बाद. विकेट जाते. थोडीशी आउटसाइड एज लागली होती आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. विकी इज आउट. मीरा रोड टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे. या टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मात्र आतापर्यंत बघितला हा तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. श्रीकांत शेट्टी येतोय बॅटिंग साठी. हा सुद्धा एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय वी युनायटेड मीरा रोड टीमचा. या खेळाडूंनी आपण बघितलं होतं खासदार चषक ज्यावेळेस दुसऱ्या ग्राउंडवर स्पर्धा चालू होती त्यावेळेस षटकार बॅक टू बॅक ठोकले होते आणि आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत नेलं होतं. तो श्रीकांत शेट्टी यावेळेस बॅटिंग साठी येताना आपल्याला दिसतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण बघतोय वाव गोलंदाजी केलेली आहे कपिल केनेने. WOW एकही धाव दिलेली नाहीये. 7 वर 3 विकेट.
हो हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता. भावेश पवार होता बॉलच्या खाली, चांगला कॅच, विकेट मिळेल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट कपिल केने आला. फलंदाज श्रीकांत शेट्टी इज आउट. जबरदस्त आहे, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, एज लागली होती, टॉप एज, आणि अशा प्रकारे विकेट जाते. विकेट नंबर 4 डाऊन. प्रेक्षकांचा जल्लोष या ठिकाणी, सपोर्टर्स भरपूर आहेत, फॅन फॉलोइंग भरपूर आहे. बिग डॅडी 47 गोरसे बी टीमची. आणि जसा विकेट पडतोय लगेचच जल्लोष मैदानामध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. चांगला सपोर्ट आहे. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं 7 वर हा चौथा गडी बाद झालाय. अद्यापपर्यंत कपिल केनेने एकही धाव न देता 3 विकेट घेतलेले आहेत आणि विकेटच्या हॅट्रिक वर यावेळेस येताना दिसतोय कपिल केने. अंतिम 2 बॉल शेष. इक्वेशन समीकरण बघूया. 14 बॉल 26 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल कपिल केने. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका आहे, उलटा फटका थर्ड मॅनच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. चौकार येतोय. फलंदाज संतोषच्या बॅट मधून 4 रन. प्रेशर घेतलाय नाही संतोषने या बॉलवर. आपण बघितलं पहिलाच मान बनवलं होतं स्विच हिट खेळण्याचा. विथ द टर्न हा चांगला फटका खेळला होता. अगोदरच ओळखलं होतं की हा लेग स्पिन गोलंदाजी करतोय, त्याला स्विच हिटचा फटका खेळाला. थर्ड मॅनला डीप मध्ये बघतोय आपण. प्रोटेक्शन लावलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा उडवले या बॉलला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग रन. स्कोरिंग थर्ड मॅनच्या बाहेर पाठवले, सरळ बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. उर्वरित 2 ओव्हर शेष, 12 बॉल शेष. 12 मध्ये 16ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मॅच रंगात आलेली आहे. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन होताना दिसतंय. आणि ज्यावेळेस विकेट पडते त्यावेळेस सुद्धा जल्लोष, आणि ज्यावेळेस षटकार चौकार लागतोय त्यावेळेस सुद्धा प्रेक्षक जल्लोष करते. म्हणजेच प्रेक्षक या मॅचचा आनंद अगदी चांगल्या प्रकारे घेताना दिसतात आपल्याला. एक गाव एक फॉर्मेट मधून ही सर्वात मोठी टुर्नामेंट आपण म्हणू शकतो. ज्या प्रकारची प्रेक्षक वर्ग जमलेला आहे आणि ज्या प्रकारचा प्रेक्षक वर्ग ऑनलाईन वॉचिंग आपल्याला दिसतात, 4000 पेक्षा जास्त. बॉलिंग ट्रॅकवर भावेश पवार. पेनल्टी मेट ओव्हर, निर्णायक षटक. या निर्णायक षटकामध्ये भावेश पवार बघूया कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला बॉल भावेश पवार. हो एच लागले. पुन्हा एकदा बॉल येईल फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट होते. सिंगलने स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक मेल. पुन्हा एकदा संतोष ज्याने अटॅकिंग बॅटिंग केली. 2 बॉल मध्ये त्यांनी बनवलेले आहेत 10 रन. 500च्या स्ट्राइक रेटनी बॅटिंग केलेली आहे संतोषने. 18 झालेले आहेत. उर्वरित 11 बॉल मध्ये 15ची आणखी आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी वी युनायटेड मीरा रोड या टीमला. आणि गोरसाई टीमला ह्या 15 रन डिपेंड करावे लागतील आपल्या या टुर्नामेंट मधलं जे आव्हान आहे, आव्हान कायम ठेवण्यासाठी. 3 मिनिटं फक्त आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. एकदा भावेश पवार. फुल टॉस बॉल. या वेळेला जोरदार अपील. लेग बिफोरची पंचांचं बोट उंच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. संतोष ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती त्याचीच विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. गोरसी बी टीमला फलंदाज बाद. अगदी विकेटच्या समोर सापडला होता. फुल लेंथची डिलिव्हरी होती. फ्लम एल बी. पंचांचं बोट उंच जाते आणि अशा प्रकारे संतोष याची बारी समाप्त होते.
विकेट या ठिकाणी गेलेली आहे व्ही युनायटेड. बिबर आणि व्हाईट साठी फक्त DRS आहे. फ्लम LB होता, फुलटॉस बॉल मिस केला होता. या वेळेला गतीला थोडासा मिस झाला. फलंदाज संतोष आणि त्यानंतर LBW रूपेने हे विकेट मिळते गोरसाई बी टीमला. बिग डॅडी 47 पुन्हा एकदा मॅच वर वर्चस्व बनवताना दिसतो आपल्याला. बॉल शेष आहे ते 10 आणि 10 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फँके येतोय यावेळेला बॅटिंग साठी. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर 11चे 11 स्ट्रॉंग बॅटर आहेत मीरा रोड टीम मध्ये. मात्र समोर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पेपरवर तुम्ही किती चांगले हे असण्यापेक्षा तुम्ही ऑन द फील्ड किती बॅटिंग चांगली करता हे महत्वाचं आहे. 2.5 मिनिटं अद्याप बाकी आहेत षटक कंप्लीट करण्यासाठी, 4 बॉल कंप्लीट करण्यासाठी. तसं पण जर बघितला ओव्हर रेटचा विचार केला तर आपण भावेश पवार अगदी 3 मिनिटांमध्ये सुद्धा षटक कंप्लीट करतोय असं पण बघितलेलं आहे. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा करेल नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग एंडवर. वँके ओहो यावेळेला पुन्हा एकदा लेग कटर होता. शेवटच्या क्षणामध्ये बॅटचा फेस ओपन करून स्टेअर करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. अगदी उशिरा ही बॅट फिरवली होती हे बघितलं आपण. लेट कट करण्याचा प्रयत्न आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल. हा डॉट बॉल आणखीन प्रेशर वाढवेल व्ही युनायटेड मीरा रोड टीमवर. स्टेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ स्टॉक. सर्वात सेफ शॉट म्हटला जातो क्रिकेट मधला. लंगोपणी लोकांच्या बाहेर बॉलला पाठवले, डिस्पॅच केले सरळ 4 रनसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. जसा बॉल थोडासा स्लॉट मध्ये मिळाला होता त्या बॉलला सरळ रस्ता दाखवला सीमारेषेचा. भरपूर बाहेर हा बॉल ऑफ स्टंपच्या या वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. हा येतोय आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक. षटकार आल्यानंतर भावेश पवार याचा समीकरण बघूया आपण. बॉल शेष आहेत 7 आणि 7 मध्ये 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंतिम एक बॉल शेष भावेश पवारच्या या ओव्हर बदला. 7 मध्ये 9ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त रंगात आली ही मॅच. अंतिम बॉल. ओ हवेत आहे बॉल. थोडासा नटराज स्टाईल मध्ये हा फटका खेळला होता. सबल कुठलाही फिल्डर नव्हता. रनआउटची संधी आहे. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर. इक्वेशन आपण बघूया. 6 बॉल 7 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. अंतिम ओव्हर 7 ची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच रंगलेली आहे. व्यंकेने जर मॅच जिंकवली तर गौरांग कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि बघूया काय होईल अंतिम ओव्हर मध्ये. मॅच तर अगदी रोमांचक मॅच आहे. प्रेक्षकांचं जे मनोरंजन एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे होतं ते एंटरटेनमेंट झालेलं आहे. आणि या मॅच मध्ये ट्विस्ट सुद्धा आहे. कुठली मॅच, कोणती टीम ही मॅच जिंकेल ही भविष्यवाणी आपण करू शकणार नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते. कुठली निश्चित नाही या ठिकाणी. कोण जिंकेल. 6 मध्ये 7 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर येतोय गोलंदाज किशोर मुकादम. हा सुद्धा एक फिरकी गोलंदाज आहे. आणि किशोर मुकादम जर आपण बघितलं तर नक्कीच या गोलंदाजाने आपल्या टीमला भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत. संकटमोचक ठरला जातोय. बरेच वेळा त्यांनी बॅटिंग करत असताना सुद्धा सामना जिंकून दिलेला आहे. गोल्डन सिक्सर सुद्धा त्यांनी भरपूर वेळेला ठोकलेले आहेत. या वेळेला नक्कीच त्याला 7 रन डिपेंड करायचे आहेत या ट्रॉफी मध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी. स्ट्राइक एंडला रियाज. वेंकी नॉन स्ट्राइक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज किशोर मुकादम. 6 मध्ये 7 ची आवश्यकता. पुन्हा एकदा पहिला बॉल. हो चांगला बॉल होता. बघितला थोडासा खाली राहिलाय. जसं बॅटर शफल झाला होता बॉलरने बॅटरला फॉलो केलं
थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. पहिलाच बॉल डॉट. उर्वरित 5 बॉल 5 मध्ये 7 ची आवश्यकता. प्रेक्षक भरपूर एन्जॉय करताना दिसतात ही मॅच. रियाजच्या बॅट मधून सलामीचा फलंदाज आहे, मात्र अद्याप एकही मोठा फटका आलेला नाहीये. वैयक्तिक 5 वर बॅटिंग करतोय. 7 बॉलचा सामना केलाय रियाजाने. 5 मध्ये 7 ची आवश्यकता. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. मी म्हटलं की हा रहस्यमय फिरकी गोलंदाज म्हटला जातोय. आपल्या टीमसाठी संकटमोचक म्हटला जातोय. किशोर मुकादम याला पहिली 2 बॉल डॉट. प्रेशर वाढवलेला आहे किशोरने या ठिकाणी फलंदाज रियाज याच्यावर. 4 बॉल 4 मध्ये 7 ची आवश्यकता. ओ फटका तर चांगला आहे. क्लिअर केले लॉंगनला. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट रियाजच्या बॅट मधून. स्कोर इज लेवल. आवश्यकता. स्कोर लेवल झालेला. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ताकदवर शॉट कार मारलेला आहे. जबरदस्त शॉट. आता मात्र ही मॅच आपल्या बाजूने झुकवलेली आहे. अगोदर जर आपण बघितलं तर 8 बॉल मध्ये एकही मोठा फटका रियाजच्या बॅट मधून आला नव्हता. मात्र हा महत्वाच्या क्षणामध्ये क्रुशियल मोमेंट मध्ये हा मोठा फटका रियाजच्या बॅट मधून येतो आणि त्यांनी दाखवलेले की आपली क्वालिटी काय आहे. मी म्हटलं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहेच मीरा रोड टीम मध्ये सुद्धा, आणि ती स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दाखवलेली आहे मीरा रोड टीमने. 3 बॉल शेष. 3 मध्ये 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3च्या 3 बॉल डॉट जर झाले तर सुपर ओव्हर. आणि असं झालेलं आहे. मी बघितलंय 2012 स्वयंभू चषक मध्ये अंतिम 4 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता होती आणि मीरा रोडचा गोलंदाज त्या टायमाला गोलंदाजी करत होता छोटा आमिर. त्यांनी 4ची 4 बॉल डॉट केले होते. या ठिकाणी 3 बॉल डॉट करेल का किशोर मुकादम. हा 4था बॉल घेऊन जाईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रियाजसाठी. हलक्या हाताने फक्त जंटली पुश केलाय. सिंगल कंप्लीट. ही मॅच जिंकलेली आहे वी युनायटेड मीरा रोड या टीमने. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन झालं. 33चं टार्गेट होतं, मात्र ही मॅच अगदी रफ अँड टफ मॅच झाली होती. त्यानंतर आपण बघितलं वेंकीचे जोश षटकार, त्यानंतर रियाजचा षटकार. या मॅचला कलाटणी मिळाली आणि ही मॅच विन झालेली आहे मीरा रोड टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. गोरसे बी लगातार दुसऱ्या वर्षी सुद्धा या आयशा ग्राउंडवर या TR ट्रॉफी मध्ये पहिल्याच फेरीमध्ये बाद होताना दिसतोय हा मोठा संघ. हार्ड लक भावेश, हार्ड लक पवन अँड ऑल टीम गोरसे टीम.